आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। वनक्षेपक धर्माचा अविभाज्य भाग नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। परवानगी नाकारणं हिताचं असल्याचं कोर्टाचं मत। ध्वनी प्रदूषणावरील तक्रारींच्या कारवाईबाबत कोर्टानं मार्गदर्शक तत्त्व आखली। खासगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हालचाली बालवाड्यांसाठी नियमावली तयार करून सरकारच्या नियंत्रणाखाली आणणार। नवी मुंबईच्या धर्तीवर आता पुण्यातही सायबर लॅबची मागणी। गृह विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येणार असल्याची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। मुंबईतील नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणापासून दूर। यंदा 16 अभ्यासक्रमांसाठी अवघे 24,894 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। मुंबई विमानतळावरील मालवाहतुकीत वाढ। 2023च्या तुलनेत 2024 मध्ये 17% वाढ। मुंबईतून 687 आंतरराष्ट्रीय ठिकाणी मालाची ने-आण। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियम मधील कॉन्सर्ट नंतर 82 टन कचरा गोळा। नवी मुंबई महापालिकेचा शून्य कचरा कार्यक्रम यशस्वी। 4 दिवस विशेष मोहीम राबवून कचरा संकलित। नालासोपारा सलग दुसऱ्या दिवशी 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई। वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर इमारती उभारल्या। इमारती भुईसपाट झाल्यास अनेक कुटुंब रस्त्यावर येणार। अनधिकृत बॅनरबाजीवर कडक कारवाई करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। बॅनर विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन। माजी उपमहापौर आबा बागुलचा मुलगा हेमंत बागुलकडून दुचाकी चालकाला मारहाण। कारला धक्का लागला म्हणून मारहाण।